सौंदर्याचं प्रतीक असणारी ती अनेक कवींच्या प्रेरणेचं स्फूर्तीचं कारण ठरलेली, पण तीच ती मायेनं लेकराला आडोसा देणारी, ती भारतात चारित्र्याचा सन्मानाचा मानबिंदू असलेली, होय तीच ती. तिलाच घेऊन येतोय अनेक रंगात अनेक ढंगात एका नव्या रूपात तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे एअरटेल धूम धमाका. मी समीरा गुजर स्वप्नील जोशीसह आजच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. साडीच्या मोहकदांना घेऊन आलाय आजचा आपला हा भाग, तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे एअरटेल धूम धमाका. स्वागत करूया आपल्या मान्यवर परीक्षकांचं. वर्षा उसगावकर आणि नरेंद्रजी पंडित. समीरा, आत्ताच आपण साडीबद्दल इतकं काही बोललो, तुला साडीची अजून एक खासियत माहिती आहे का? कुठली? याच साडीमुळे माणसाला आपला जोडीदार मिळू शकतो. साडीमुळे जोडीदार? हो. उगीच फेकू नकोस. अरे खरंच बघायचं तुला? दाखवच. हे बघ. तुझी माझी जोडी जमली ग कशी झकास पोरगी पटली, हे तुझी माझी जोडी जमली ग कशी झकास पोरगी पटली. द वन अँड ओनली किशोरी शहाणे विज, जोरदार स्वागत. थँक्यू. किशोरीताई, कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि या साडीत तुम्ही नेहमी सारख्याच खूप सुंदर दिसताय. थँक्यू. जोरदार टाळ्या किशोरी शहाणे विज. ते प्रत्येक जण येऊन फक्त नाचत नाही, खूप थॉट आहे, खूप विचार आहेत, कॉन्सेप्ट्स आहेत, गोष्टी आहेत, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे. हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. सर काय बोलायच्या आधी सरांबद्दल मी इथे आवर्जून आमच्या रसिक प्रेक्षकांना सांगू शकतो की हे गाणं भगवान दादांचं आहे. भगवान दादांवर पिक्चराईज झालं आहे आणि आपल्या ऑडियन्समध्ये आत्ता या सेटवर असा एकच माणूस आहे ज्यांनी ॲक्च्युली भगवान दादांबरोबर काम केलं आहे आणि ते नरेंद्र पंडित आहेत. ही इज परफॉर्म्ड विथ भगवान दादा. सर, त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना, एनिथिंग अबाउट बिफोर आपण क्रांतीच्या मार्कांकडे यायच्या आधी, समथिंग अबाउट दॅट. दादांच्या आठवणी चिकार आहेत. आपल्याकडे वेळ आहे कमी. करेक्ट. आता हा ज्या डान्सची स्टाईल जी आहे याला बोलतात रंबा संबा. आणखीन याचा बेसिक स्टाईल जी आहे ती म्हणजे अशी. सर मी 1 2 3 1 2 3 1 2 3. सर मी थोडीशी लिबर्टी घेऊ. मला माहिती आहे की कदाचित मी प्रोटोकॉल चुकवतोय, पण मला राहवत नाही आहे. ही मुवमेंट एकदा आमच्या सगळ्यांसाठी जर तुम्ही इथे येऊन करू शकलात. नाही, इथून करतो ना ही मी. विनंती आहे सर, आमच्यासाठी, सर आमच्यावरच्या प्रेमासाठी.
इतका वंच मोर कुठल्या तारकेलाही मिळाला नाही हो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या नरेंद्रजींसाठी. आता इकडे मला बोलवलेलं आहे, तर समजा की हे गाणं तर ह्या काळात कंपोज झालं असतं तर काय झालं असतं? बर बर. काय असतं, काळाप्रमाणे डान्स कंपोज करावा लागतो, तर ह्याला वाईट बोलत नाही मी, हे पण चांगलं आहे, पण त्या म्युझिकप्रमाणे त्या गाण्याप्रमाणे. अगदी खरं सो मच सर, थँक्यू. प्लीज. सगळ्यांचाच दिल खुश झालेला आहे आणि आता यानंतर क्रांतीचा दिल तुम्ही खुश करणार की नाही तुमच्या रिमार्क्सवरून.